किती दिवसांनी आलो तरी ओळखते मला। नमस्कार मित्रांनो, जय शिवराय, जय शंभूराजे। आज आम्ही सहपरिवार निघालेलो आहे सह्याद्री पठारांच्या पायथ्याशी वसलेली वाणेवाडी बघायला। वाणेवाडीमध्ये माझ्या वडिलांची बहीण म्हणजे माझी आत्ती राहते आणि वाणेवाडीची आज यात्रा आहे। यात्रेला आम्ही सहपरिवार निघालेलो आहे आणि तुम्हाला देखील दाखवणार आहे सह्याद्री पर्वतांच्या आणि पठारांच्या मध्ये बसलेली वाणेवाडी कशी आहे। तर चला वाणेवाडीच्या दिशेने प्रवासाला सुरुवात करूया। वाणेवाडी सह्याद्री पठारांच्या पायथ्याशी वसलेली आहे, त्यामुळे तिथे पोहोचण्यासाठी असणारा रोड खूप ॲडव्हेंचर आहे। तुम्हाला दिसत असेल वेडीवाकडी वळणे आहेत। आता आम्ही डोंगराच्या पायथ्याशी आलेलो आहे, अजून आम्हाला थोडा प्रवास करायचा आहे। बघा मित्रांनो, ॲडव्हेंचरने भरलेला हा रस्ता आहे। पहिले या गावापर्यंत येण्यासाठी कच्चा रोड होता, 10 वर्षापूर्वी आता पक्का रोड झालेला आहे। तरी सुद्धा वरती येत असताना गाडी सावधगिरीने चालवावी लागते, कारण साईडला खूप मोठमोठ्या दरी आहेत आणि वरती तुम्हाला डोंगर दिसत असेल। हा डोंगर चढून आम्हाला वरती जायचं आहे। वरती गेल्यानंतर आम्ही त्या वाणेवाडीमध्ये पोहोचणार आहे। वाणेवाडीपर्यंत जाण्यासाठी पूर्णपणे पक्का रोड नाही, अर्ध्या वाटेपर्यंत पक्का रोड आहे आणि तिथून पुढे कच्चा रोड आहे। तुम्हाला दिसत असेल हा रोड कसा आहे आणि समोर तुम्हाला एक घर दिसत असेल, त्या घरापासून वाणेवाडीची सुरुवात होते। बघा मित्रांनो, आम्ही आता डोंगराच्या पायथ्यापासून निघालेलो आहे पुढे आणि इथे आल्यानंतर गार हवा सुटलेली आहे आणि या ॲडव्हेंचरने भरलेल्या रस्त्यामधून प्रवास करताना खूप मजा येते। वरती तुम्हाला घनदाट जंगल दिसत असेल, मी त्या जंगलामध्ये जाऊन व्हिडिओ बनवणार आहे आणि तुम्हाला देखील दाखवणार आहे सह्याद्रीच्या पठारावरती घनदाट असलेले जंगल कसे आहे आणि या जंगलामध्ये कोणकोणत्या वनस्पती आहेत। आता आम्ही सुरुवातीला वाणेवाडीमध्ये जातो, मग थोड्या वेळाने त्या जंगलामध्ये जाऊन तुम्हाला जंगल दाखवतो। या ठिकाणी एक मंदिर आहे आणि हे मंदिर वाणेवाडीचे आहे। बघा किती ॲडव्हेंचरने भरलेला हा रस्ता आहे आणि या रस्त्यामध्ये दगडे खूप आहेत, दगडावरून गाडीची टायर घसरत आहे। तरी सुद्धा हा ॲडव्हेंचरने भरलेल्या रस्त्यामधून प्रवास करायला मजा येत आहे। बघा मित्रांनो, हे आमच्या आत्तीचे घर आहे। या ठिकाणी आम्ही गाडी पार्क केलेली आहे। मी खूप दिवसांना आत्तीच्या गावाला आलेलो आहे। ही आमची आत्ती आहे। बघा आमची आत्ती या सह्याद्री पठाराच्या पायथ्याशी राहते। ठीक आहे, जंगलात राहते म्हणून। आता आम्ही आत्तीच्या घरामध्ये प्रवेश करत आहे। बघा मित्रांनो, आणि हा डॉगी खूप प्रेमळ डॉगी आहे। बघा मित्रांनो, किती दिवसांनी आलो तरी ओळखते मला। ठीक आहे, बघितलं कसं आहे, एकदम गुडगुडीत। ठीक आहे, आणि याने आता यात्रेची तयारी केलेली आहे। ठीक आहे, बघा मित्रांनो, आज आम्ही चुलीवरचे जेवण खाणार आहे। हे आहे चिकन, त्यामध्ये आहे मटणाचा रस्सा, हे सर्व चुलीवर बनवलेलं आहे, त्यामुळे जेवायला खूप मजा येणार आहे। आत्तीच्या घरात जाण्या अगोदर आम्ही ज्योतिबा देवाच्या मंदिरापासून पुढे गेलो आणि ज्योतिबा देवाच्या मंदिराच्या चारी बाजूने जत्रा भरलेली आहे, दुकाने खूप आहेत आणि गर्दी पण आहे। या गर्दीतून आम्ही हळूहळू गाडी घेऊन पुढे निघालो। आता आम्ही एका ठिकाणी गाडी पार्क करणार आणि मंदिरामध्ये प्रवेश करून ज्योतिबा देवाचे आणि आई निनाई देवीचे दर्शन घेणार आहे। गाडी पार्क करण्यासाठी आता आम्हाला जागा शोधावी लागेल, कारण आज जत्रा असल्यामुळे गाड्या खूप आहेत आणि गर्दी पण आहे, त्यामुळे एका ठिकाणी जागा बघून आम्ही गाडी पार्क करून मंदिरामध्ये प्रवेश करणार आहे। तर पुढे जाऊन आम्हाला गाडी पार्क करण्यासाठी कुठेतरी जागा भेटते की नाही
हे बघावे लागेल. हे आहे ज्योतिबा देवाचे आणि निनाई देवीचे मंदिर. आता आपण मंदिरामध्ये जाऊन देवांचे दर्शन घेऊया. बघा मित्रांनो, या ठिकाणी खूप सारी दुकाने आहेत आणि भाविक मंदिरामध्ये पण निघालेले आहेत. यात्रा वर्षातून एक वेळ असते, त्यामुळे गर्दी खूप आहे. आता खाली एका ठिकाणी गाडी पार्क करण्यासाठी जागा भेटलेली आहे. तिथे जाऊन आता गाडी पार्क करूया आणि मंदिरामध्ये प्रवेश करूया. मंदिराच्या खायल्या बाजूला आम्ही गाडी पार्क केली आणि मी, सिद्धेश, आम्ही सह फॅमिली आता मंदिराच्या दिशेने निघालेलो आहे. आता मंदिरामध्ये जाऊन देवांचे दर्शन घेऊया. बघा मित्रांनो, खूप सुंदर मंदिर आहे आणि या गावातील मुलांनी क्रिकेटमध्ये, खो खोमध्ये, कबड्डीमध्ये जेवढ्या पण ट्रॉफ्या जिंकलेल्या आहेत, या सर्व ट्रॉफ्या मंदिराच्या प्रथम ठेवलेल्या आहेत. बघा, हे मंदिर आहे आणि मंदिर खूप सुंदर आहे. आता आपण आतमध्ये जाऊया आणि देवांचे दर्शन घेऊया. सर्वप्रथम इथे 2 पालख्या आहेत. तुम्ही बघू शकता वरती ट्रॉफ्या ठेवलेल्या आहेत. मंदिरामध्ये प्रवेश केल्यानंतर सर्वत्र एकदम सुगंध येत आहे धुपाचा. बघा मित्रांनो, मी तुम्हाला दाखवतो. समोर ज्योतिबा देवाची मूर्ती आणि आई निनाई देवीची मूर्ती आहे. आम्ही दर्शन घेतलेलं आहे. तुम्ही पण दर्शन घ्या. ज्योतिबाच्या नावानं चांग भलं, निनाई देवीच्या नावानं चांग भलं. बघा मित्रांनो, इथे पण खूप मोठ्या ट्रॉफ्या आहेत. या ठिकाणी एक प्राचीन देवांच्या मूर्ती आहेत. आम्ही सर्व देवांचे दर्शन घेतले. मित्रांनो, मी बोललो होतो तुम्हाला आत्तीच्या गावाच्या वरती जंगल आहे, तिथे जाऊन जंगल दाखवणार. पण काही कारणावस्तव आम्ही त्या जंगलात जाऊ शकलो नाही आणि तुम्हाला जंगल दाखवू शकलो नाही. मित्रांनो, इथे देवांच्या पालख्या आहेत. तर आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला मला कमेंट करून सांगा. असेच नवीन नवीन मराठी व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा, शेअर करा, लाईक करा. जय शिवराय, जय शंभूराजे, हर हर महादेव.